हो मोठी आई. थोडा जोराने आवाज द्या ना हो. मोठी आई. काय रे बापा, कोण आहे? मोठी आई मी म्हटलं अक्षय. बापा रे, एवढ्या ना काय वगारू राहिला तू? अंदर ये ना, अंदर ये. नाही नाही मोठी आई मी नाही येत, तुझे बाहेर मी घालता. आता माय बाई गेली, कोणती घाई आहे एवढी? नाही हो माय बाई, हा चालला होता ना, हा त्या बायकोला घेऊन चालला होता बाहेर घुमायला, त्याच्यासाठी आला असं. आली आली रे बापा, थांब थोडा थांब. आली अंदर ये म्हटलं तर अंदर नाही येत म्हणते. आली थांब. काय आहे रे बापा, अंदर यायला काय झालं तुले? इथून काय एवढा जोर जोराने वगारू राहिला? घरात नाही आले काय झालं? येऊ नये का तुला आमच्या घरात? कामायनं मना घेणं केलं का आमच्या घरी आले? नाही हो मोठी आई असं काही नाही आहे. मी काय म्हणून राहिलो, मी आणि कंचन आम्ही चाललो म्हटलं बाहेर मूवी पाहायला चाललो. आता माय बाई व पिक्चर पाहायला चालला का लगे? तू तर म्हणत होता की चिखलदरा घुमायला घेऊन जातो म्हणे कंचनले. काय झालं, चिखलदराला जायचं तर घेऊन जाता बापा चिखलदराले? हां, घरी कोणीच तर नाही आहे. नाही ना त्या बाबा आहेत ना, तशी बाबाची तब्येत काही चांगली राहत नाही आणि बाबाला काही एकटं सोडू शकत नाही. हे म्हणत होते चाल, मीनच म्हटलं बापा काही नाही जाऊ आपण, आता बी नाही आहे घरी, बाबाचं कोण ध्यान देईल? तशी बाबाची तब्येत खराब राहते, मीनच नाही म्हटलं. माय बाई कंचन चालली जाती माय बाई, चालली जाती. आम्ही होतो ना, आम्ही ध्यान लक्ष दिलं असतं. तुला काय वाटते आम्ही ध्यान लक्ष देत नाही? नाही नाही आता मी तसं नाही म्हणाली, तुम्ही ध्यान लक्ष देता बरोबर आहे, पण आता कसं मामाजी एकटे राहतील घरात, नाही एकटे दुखते राहतात. कशाने काही झालं तर काय सांगता येते, तशी त्याची तब्येत काही बरोबर राहत नाही. जास्त तब्येत झाली तर मग परत हिवाळ्याचे दिवस आहे, म्हणून म्हटलं बापा जाऊ द्या राहू द्या. चालले जाते माय बाई, येते घुमून फिरून. तशी लग्न झालं तेव्हापासून कुठं गेले माय बाई तुम्ही घुमा फिरायला? कुठंच नाही गेले, तर याच निमित्तानं घुमून फिरून आले असते. म्हटलं होतं इले, मग हे बाबाचं हिनं नाव केलं, मग मी म्हटलं जाऊ दे बापा, मग बाबाची तब्येत तशी खराब राहते, मग जाऊ दे म्हटलं आई आल्यावर जाऊ. बापा बापा बापा, आई आल्यावर जाऊ? तू आई जाऊ देते का? जाऊ द्यायचं असतं आतापर्यंत तिनं पाठवलं असतं कुठं घुम्या फिरायला तुम्हाला. जाऊ नाही देत ते. आता चालले जाते ना बापा, चालले जाते. आणि भाऊचं काय? अम्मा घरी आले असते ते, रात्रीची झोपायला घरी बोलवलं असतं, जेवण खाऊन दिलं असतं त्याला मीनं. काही एवढा भरोसा नव्हता मावर. जाऊ द्या आता, आता तशी काही पैसे दिवशी नाही आहे, लग्नात दिले पैसे लागून गेले, काही पैसे अदले नाही आहे, पाहू मग समोर कधी. माय बाई आता लेकरं बाकरं नाही आहे तर होते घुमा फिरायला जाणं. नंतर कायच होते हो माय, लेकरं बाकरं झाले की आपणच त्रास करतो. मग कुठं जायचं म्हटलं की जाऊ द्या बापा लेकरं बाकरं आहे, जाऊ द्या घरीच बरं आहे. मग आपणच जायला पाहत नाही, मग म्हणतो आपण की लेकरं मोठे मोठे झाल्यावर जाऊ. मग लेकरं मोठे मोठे होतात तर मग आपण म्हणतो बापा राहू द्या, आता हे दुखते ते दुखते, दुखणं आलं आता कुठं चालता, जाऊ द्या राहू द्या. मग ते जायचं राहूनच जाते. आता मस्त तुम्ही संटे होते बापा, लेकरं बाकरं नाही आहे, काही नाही आहे, घुमण्या फिरण्याचे दिवस आहे तुमच्यावाले. आमच्यासारख्याचं काय बापा, आता झालं गेलं पार पडलं. तुम्ही झालं पाहिजे तो घुमण्या फिरायला घेऊन जाता ना बापा इले. मोठी आई आता काय सांगू, 4-5 दिवस झाले बाबाची तब्येत नाही आहे बरोबर. बाबाले राहू राहू ताप येऊ राहिला, रातचा ताप चढते, दिवसभर चांगले राहतात, रातचाच ताप चढते. म्हणून बाबाले दवाखान्यात बी घेऊन जायचं आहे मला. मग इले म्हटलं ते म्हणे राहू द्या म्हणे बापा, बाबाचा दवाखाना करा, बाबाचं ध्यान लक्ष द्यायला आपण घरी असलो तर बरं म्हणे. म्हणून हे नाही म्हणत होते, तर म्हटलं जाऊ दे मग आता राहू दे. खरं कंचन लय चांगली आहे बाई तू, लय चांगली आहे. सरायले बाई तुझ्यासारखा सुना भेटो, तुझ्यासारख्या सुना भेटो. खरंच लय समजदार पोरगी आहे बाई तू, खरंच. नाही तर एखाद्या पोरी काही ऐकत नाही माय बाई. नाही बापा मजा आता आहे घुमायला, तुमचं तुम्ही पाहत बसा. किती चांगली आहे रंजना, लय खुशनसीब आहे माय बाई, तुझ्यासारखी सून भेटली तिला. पाय रे पाय, तू बायको पाय किती चांगली आहे, किती चांगली भेटली तुला बायको. नशीबवाल्याला भेटते म्हटलं अशी बायको, नशीबवाल्याला. मोठी आई हे तर बरोबर बोलली तू. बरं जा मग लवकर, तुम्हाला उशीर होत असेल ना, जा. हो आता तेच सांगायला आलो होतो की बाबा आहेत घरी, तर भाऊजीला पाठवून देसान म्हटलं. बाबाजवळ थोडंसं थांबाले आम्ही येईपर्यंत. काही टेन्शन नको घेऊ, सूरजच्या बाबा आहेत घरी, सूरजच्या बाबाला पाठवून देतो आणि मी जातो लागून तर मग नंतर. बरं ठीक आहे मग आता, तसंही संध्याकाळच्या जेवणापर्यंत येऊन जाऊ आम्ही वापस. संध्याकाळच्या जेवणापर्यंत म्हणजे? मग बाबाला जेवण खाऊन बी द्यावं लागेल ना, बनवा लागेल ना त्याच्यासाठी, म्हणून येऊन जाऊ आम्ही लवकर. बापा तुम्ही खाऊन घेते ना बाहेर, बाहेर खाऊन घेते आणि बाहेरूनच आणून घेते त्याच्यासाठी बी. नाही ना त्या तुम्हाला माहिती आहे ना, मामाजी बाहेरचं खात नाहीत ना, ते बाहेरचं नाहीत खात, त्याला घरचंच लागते. हो माय बाई ते बी आहे, ते भाऊजी खात नाहीत बाहेरचं काहीच, म्हणून त्याच्यासाठी स्वयंपाक बनवाच लागते घरी. हो माय बाई त्या भाऊजीचं बी अलगच आहे, ते लग्न कार्यात कुठेही जातील ना तर जेवण नाहीत करत, ते घरी येऊनच जेवण करतात. रंजनाले तर घरी येऊन स्वयंपाक करायला लागतं म्हटलं त्या भाऊजीसाठी. मग तेच म्हटलं मग मी ना. बरं टेन्शन नको घेऊ तू, तुम्ही दोघं जण जेवण करून येऊन जासान बाहेरून, आणि भाऊजीसाठी मी बनवीन स्वयंपाक माघारी. माघारी त्या भाऊजीला जेवायला बोलवीन, नाही तर घरून ताट पाठवून त्याला जेवणाचं. तुम्ही घरचं काही टेन्शन घेऊ नका, जा मस्त जेवण खावण करून या बाहेरून, पिक्चर गिक्चर पाहून या, जा या आरामात घुमून फिरून या. बाप्पा भाऊजी कसे काय आहात? कंचन आली का? या ना या ना, आणि बाहेरच काय उभे या ना घराच्या अंदर, अंदर या ना. काय चावं मी बोलवलं काही, अंदर नाही आले ते दोघं, इथूनच बोलू राहिले. बाप्पा तयारी गियारी कुठची आहे, कुठं चालले का बाहेर? हो ताई आम्ही मूवी पाहायला चाललो. माय मूवी पाहायला चालल्या का? माय बाई हे ना बाई आमच्या घरचे सूरजजी नेतच नाही म्हटलं. म्हटलं जाईल त्या दिवशी, चला म्हटलं बाहेरून घुमून फिरून येऊ. काय पिक्चर दाखवायला नाही म्हटलं कुठं मला. बाई ऐकतच नाहीत ना बाई, ऐकतच नाहीत, नेतच नाहीत कुठं. तरी
आत्याने म्हटलं होतं नाही रे म्हणे तू बायको म्हणत आहे तर घेऊन काय म्हणे कुठं घुम्या फिरायला. हां नाही म्हणे मग तो विवाश लहान आहे म्हणे मग तो कुठं राहील म्हणे काय म्हणे तो सतवते म्हणे असे तसे नाटकं करत राहते. तरी आत्या म्हणे मी वागवतो म्हणते जा म्हणे 2 जण घुमून फिरून या. तरी ते नाही नेलं बाई नाही नेलं हो हो म्हणते फक्त हो नेईन नाही हो घेऊन जाईन ना आणि न्यायचं काही नाव नाही. मग ताई चला ना आम्ही बी चाललो तुम्ही आणि दादा पण चला ना आमच्यासोबत चला ना मजा येईन ताई. हां आपण सर्व एकसोबत जाऊ तर मजा येईन चला ना. नाही नाही बाप्पा आता पहिल्यांदा तुम्ही कुठं चालले 2 नवरा बायको घुमायले. हां कपल आम्ही नाही बाप्पा. हां जा तुम्ही या घुमून फिरून आमचं काय काम आहे बाप्पा. नाही नाही वहिनी असं काही नाही आहे. चला ना दादा आणि तुम्ही बी चला. मी भरतो पैसे चला. नाही नाही बाप्पा पहिल्यांदा चालले तुम्ही 2 जण कुठं घुमाले लग्नानंतर आमचं काय काम आहे. आम्ही लय वेळा इकडे तिकडे गेलेलो घुमाले. हां जा तुम्ही 2 जण जा. जाय ना जाशील तर हां ते म्हणून राहिले ना चला म्हणून तर जा या 4 जण घुमून फिरून. नाही वाचा लग्नानंतर 2 चालले घुमाले आमचं काय काम आहे. कबाब मी अड्डी नाही नाही बाप्पा आम्ही नाही येत. नंतर कधी पाहू. हां मग सोबत जाऊ नंतर कधी घुमाले. आता जा 2 नवरा बायको. तसे सूरजजी काही घरी नाही आहे. कुठं गेला होता तो काही नाही ते रमेश दादा आले होते. चल म्हणे काम आहे म्हणे तर चालले गेले त्याच्यासोबत. त्या रमेशाला काही कामधंदा नाही आहे. फालतू त्याला घेऊन जाते आणि हा आपला पागल आहे ना. त्याला काय म्हणून फायदा आला बलवाले की चालला त्याच्यासोबत आला बलवाले की चालला त्याच्यासोबत. आता येऊ दे त्याला घरी आपण ना काही काम सांगितलं ना आपलं काम नाही करत म्हटलं तर हो आई नंतर करीन ना मग करीन ना असं म्हणत राहते आणि त्या रमेशा संग बातच चालला जाते. येऊ दे त्याला घरी मग सांगतो. बरं मोठे येतो मग आम्ही. हो हो या बाप्पा या तुम्ही या. हां जा तुम्हाला उशीर उडाला आरामात या काही काळजी करू नका घरची. हां मी आणि सूरजचे बाबा आम्ही जातो तिथं भाऊजी जाऊ. बरं ठीक आहे मग आता. हो हो ठीक आहे. मला तर तेच टेन्शन होतं आता. माय मन नव्हतं होऊ राहिलं घर सोडून झाले बाहेर कुठं झाले तर हे म्हणत होते की मोठी आईसंग बोलू म्हणे. मोठी आई काय म्हणते तर मोठी आई म्हणत अशी म्हणे की आम्ही येतो घरी बाबाजवळ थांबतो तर जाऊ म्हणे नाही तर नाही जाऊ म्हणे. तसं तर बाबाला एकटं सोडून जायचं मनच नव्हतं माया. तशी तब्येत काही खराब नाही त्याची एवढी चांगलीच आहे पण कसं एकटं गमत नाही ना. हो ते या नाही बाई टेन्शन नको घेऊ तू आम्ही येऊ ना. बरं ठीक आहे आता येतो मग आम्ही. हो हो या प्रियंका मी काय म्हणतो मी आणि सूरजचे बाबा आम्ही जातो म्हटलं अक्षयच्या इथं. तू एक काम कर थोडासा स्वयंपाक शिल्लक बनवशील. 1 माणसाचा स्वयंपाक शिल्लक बनवशील. हो ठीक आहे ना त्या बाबालाही जेवायला बोलवायचं आहे ना घरी. हो हो भाऊजीसाठी बी स्वयंपाक बनवशील. तसं माहीत नाही जेव्हा येतात आपल्या घरी एका ताईला ताट घेऊन जावं लागते तरी 1 माणसाचा स्वयंपाक शिल्लक बनवून ठेव. ठीक आहे त्या बाबा आहे ना घरी. हो आहे ना आहे झोपून येते का झोपूनच राहतात का बाप्पा. सूरजचे बाबा आता नाही बाई माणूस का झोपूनच राहते का बाप्पा. सूरजचे बाबा बाई तुम्ही आज त्या सासऱ्याला फोन करायला लावतो म्हटलं त्या बाबाले. विचारतो म्हटलं की आता लग्नाची तारीख कधी काढायची काय काढायची झाले ना आता तुळशीचे लग्न झाले आता लग्नाच्या तिथं चालू होऊन जातात तर आता त्या सासऱ्याला फोन लावतो म्हटलं. काय म्हणतं तर मग काय म्हणू आई तुला जसं वाटतं तसं कर. काऊन काय झालं माय बाई पहिले लग्नाचं नाव घेतलं तर मोठी खुश राहत होती आता काय झालं. आता काय सांगू बाई तुला काय झालं तर मला तो विचार पडला सांगूच कसं पण सांगा तर लागीनच आईले सांगा लागीन मला. आई तुला मला एक गोष्ट सांगायची आहे. काय सांगायची आहे सांग ना. आता मला समजून नाही राहिलं कशी सांगू काय सांगू तर. आता माय बाई कशी सांगू काय सांगू तशी तर मोठी सांगतो मला. असं झालं तसं झालं तू का भिणारी आहेस काय सांग ना काय झालं. आई मला तुला आहे ना लय पहिले सांगायची होती गोष्ट खूप अर्जंट आहे. रोहिणी ताई चला लवकर चला आपल्याला एका जागी जायचं आहे. चला लवकर चला. हो रोहिणी चाल बरं लय अर्जंट आहे चल एका जागी जायचं आपल्याला. नाही बाई कुठून आल्या तुम्ही म्हणतात नाही एकदमच. आमच्या दोघे मायले कायची लय अर्जंट गोष्ट चालू होती ना तुम्ही कुठं आल्या एकदमच म्हणतात नाही. कुठं चाल करू राहिल्या थांबा. मी करू राहिली रोहिणीसोबत तुम्हाला दिसत नाही का. आम्ही दोघी मायले किची लय अर्जंट गोष्ट चालू होती माय बाई तुम्ही कुठं टपकल्या दोघी जणी म्हणतात नाही. थांबा थोडा बोल बाई रोहिणी बोल काय म्हणून राहिली होती. आई आता नाही आता माझा मूड खराब झालं काही नाही नंतर सांगेन आता चालली मी मारूमात नाही. रोहिणी ताई चला ना आमच्यासोबत चला ना लय अर्जंट काम आहे. हो रोहिणी चाल बाई चाल लय अर्जंट काम आहे चाल माय चाल. तुम्हीच जा तुम्हाला कुठं जायचं आहे तर मी नाही येत. ताई चला ना प्लीज चला. काय अर्जंट काम आहे कुठं जायचं आहे सांगा ना मला बी मी येतो तुमच्यासोबत लय अर्जंट आहे तर. तिच्याशिवाय होत नाही का अर्जंट काम मी आली तर नाही चालत का. नाही आई रोहिणीसोबतच काम आहे. नाही बाई मग असं कोणतं काम आहे की रोहिणी बिना आवडते तुमचं काम. नाही आई रोहिणीचंच काम आहे मला. चल बाई रोहिणी चाल लय अर्जंट काम आहे चल आमच्यासोबत. बाई काय अर्जंट काम आहे सांग मला सांग आताच सांग. हवं आईसमोर नाही सांगू शकत ना चाल ना तुमच्यासोबत. नाही आईपासून आता काहीच लपिन नाही जे काही होईल ते आईसमोर होईल. जे गोष्ट तुम्हाला करायची आहे ते आईसमोर करा. पहिलेच मला लय धोके भेटलेले आहे. आता कोणावर एकीन नाही होत नाही कोणावर एकीन नाही होत. सांग लवकर इथंच सांग आईसमोर आईपासून काही लपू नको. रोहिणी ताई ऐका ना प्लीज. आई मी चालली मारूमात नाही. माझी मम्मी दोन चालली गेली तिच्या रूमात नाही ते येत नाही म्हणते आपल्यासोबत. मग आता कसं समजून सांगशील. आता तुम्ही मैत्रीण कसं काय सांगेल आणि तो पोरगाही कसं सांगेन तिला खरं कसं काय माहीत पडेल. मग आता काय करतं मला तर टेन्शनच आलं माय. काय खुसूर काय इकडे सांगा काय गोष्ट काय सांगा ना. मी येतो तुमच्यासोबत. रोहिणी विना होत नाही का काम. मी आले तर नाही चालत का. चला मी येतो कुठे यायला तयार आहो मी. चला नाही राहू दे तू राहू दे. आणि तुम्ही कुठं निघाल्या तुम्ही.
त्या कुठं नाही, आम्ही रेल्वे स्टेशनवर चाललो. माय रेल्वे स्टेशनवर कोण चालल्या? कोण येऊ राहिलं? तुम्ही चालल्या कुठं? कुणा गावाला चालल्या का? सांगितलं नाही, काही नाही. कुठं निघाल्या दोघी ननद भाऊच्या? आई काही नाही, आपली मोहिनी आहे ना, मोहिनीची मैत्रीण आलेली आहे, तर ते राहीन आपल्या इथं काही दिवस, 4-5 दिवस, तर तिलाच घ्यायला चाललो आम्ही. माय बाई, कोण्या गावाहून येणार आहे आणि कधी येणार आहे? काही सांगितलं नाही तुम्ही ना पहिले मला. एकदम सांगू राहिले लगे. आई ते पुण्याहून येणार आहे, रेल्वे स्टेशनवर आलेली आहे म्हटलं, तर तिलाच घ्यायला जायचं आहे. थांब, ते मोहिनीची मैत्रीण आहे, रोहिणीला काय घेऊन चालल्या तुम्ही? तिला कोण घेऊन चालल्या? आता काय सांगू आईले. नाही, आम्हाला वाटलं रोहिणी ताई बी येईन तर चांगलं वाटेल ताईले, चला बस संग मग जाऊ. मोहिनी थांब, मी जातो रोहिणीच्या रूममध्ये आणि तिला म्हणतो की चाल हां, तिला कसे बी पटवून मी घेऊन येतो. सोनू थांब, त्या रोहिणीची इच्छा नाही आहे जायची, तर तिला जबरदस्ती काऊन घेऊन चालल्या? तिची मैत्रीण नाही आहे, ते मोहिनीची मैत्रीण आहे, तर तुमच्या दोघीला जायचं आहे, तुम्ही दोघी जा ना. ते नाही म्हणते, तिला काय जबरदस्ती घेऊन चालले? राहू द्या, तशी थंडी आहे बाहेरले, राहू द्या, काही घेऊन नका जाऊ तिला. तिची इच्छा नाही, तिला काय घेऊन चालले? आणि जा सांगता, जा तुम्ही दोघी, राहू द्या तिला. पण आई, काऊन ते जर तिला घ्यायला नाही गेली त्या मैत्रिणीला, तर मैत्रीण येणार नाही का ते आपल्या घरी? तिचं काय अर्जंट आहे तुम्हाला एवढं? तिच्या कोण नांदी लागले? राहू द्या तिला, तिचं मन नाही आहे तर राहू द्या. मोहिनी आता कसं करतो माय बाई, रोहिणी तर सांगूच राहील ती आईले, पुरी गोष्ट सांगू राहिली होती. आपण गेल्यावर रोहिणी आईले सर्व सांगून दिलं तर मग कसं? हो ताई, मला तोच विचार पडला आता. रोहिणी ताई आपल्यासोबत आली असती तर काही टेन्शन नसतं बा. हो ना, तेच ना. आता कसं करतं? आता नाही बाई, सोनूबाई मोहिनी इथंच आहे का अजून? ह्या का गेल्याच नाही का अजून? रोहिणी ताई बी काही सोबत नाही दिसू आली. रोहिणी ताईला बी घेऊन नाही गेल्या वाटते. करू काय राहिल्या इथं? मोहिनी, सोनूबाई तुम्ही इथं काय करू राहिल्या? गेल्याच नाही का अजून? आता काय सांगू तुम्हाला, आई इथंच भेटली आणि रोहिणी म्हणते मी काही येत नाही म्हणते तुमच्यासोबत. तिला माहीतच नाही काय गोष्ट आहे काय नाही. आईसमोर काही तिला खुलून सांगू नाही शकलो आम्ही. माय बाई, मग आता म्हणजे आता सर्व तुम्हालाच सांभाळत आहे, तुम्हाला आनंद दिले. फक्त काही करा, तुम्ही काही करा, आम्ही वापस येईपर्यंत रोहिणी ताईची आणि आत्याची भेट नका होऊ देऊ, दोघीला एका जागी येऊ नका देऊ. तुम्ही काही करून रोहिणी ताईला गुंतवून ठेवा. पण रोहिणी ताई माझं बोलतच नाही ना, बोलायलाच तयार नाही आहे. माझ्या राग आलेला आहे ताईले. आज जसा तुमच्या दोघीचा राग आला तसा माझी राग आलेला आहे ना. माझ्यासंगी रोहिणी ताई बोलणार आली ना, आणि मी कशी काय गुंतून ठेवीन ताईला कायच्यात? मी काय म्हणतो, रोहिणी ताईला तुमचा राग आलेला आहे, आनंदीचा नाही आलेला. आनंदी संग चांगली बोलत आहे रोहिणी ताई. एक काम करा, रोहिणी ताईच्या रूममध्ये आनंदीला पाठवून द्या. आनंदीला म्हणा काही करून जोपर्यंत मोहिनी आणि सोनूबाई वापस येत नाही मा मैत्रिणीला घेऊन, तोपर्यंत गुंतून ठेव म्हणा कायच्यात बी रोहिणी ताईला. दोघीची काही भेट होऊ नका देऊ. आणि तुम्ही आहे ना आत्याला गुंतून ठेवा, कोणाही कामामध्ये कोणाही गोष्टीत नाही. हे तर काही सांगायची गोष्टच नाही आहे. एवढं करावंच लागेल तुम्हाला, करावंच लागेल. बापा रे, मी आहे ना त्या बापा, ह्या दोघी मायलेकीची भेट नका होऊ देऊ. बस जोपर्यंत रोहिणीला पुरी हकीकत माहीत नाही पडत, पुरी गोष्ट माहीत नाही पडत, तोपर्यंत दोघीची भेट नका होऊ देऊ. बस आम्ही दोघी जणी आलो ना तर मैत्रिणीला घेऊन येतोच आम्ही मोहिनीच्या. मग पुरं दूधच्या दूध पाणीच्या पाणी होऊन जाईल. मग सर रोहिणीला माहीत पडून जाईल, मग रोहिणीची मर्जी, रोहिणीला काय करायचं आणि काय नाही. तर आता माय बाई, सर आमच्या दोघीवर सोडू राहिल्या का तुम्ही? वहिनी तुम्ही एवढा साथ दिला, आता थोडासा कसं अजून साथ द्या. बस थोडंसं कस. रोहिणी ताईले तर आनंदी गुंतून ठेवीन कायच्यात बी, पण हे आत्या बापा, आई काही एवढी हे नाही आहे. आईला काही सांगा तुम्ही, काही सांगा. मी काय म्हणतो, त्याचं ते भजन मंडळीचं काय मॅटर चालू आहे ना, बस त्याच्याच बाऱ्यात बोला, त्याच्याच बाऱ्यात गोष्ट करा. बरं जा मग तुम्ही लवकर, तो उभ्या नका राहू, अजून टाईम होईल तुम्हाला. पाय तुम्ही आता कसं हँडल करायचं आहे तर. आनंदीला सांगू का मी जाऊ? नाही आनंदीला मी सांगून देईन. तुम्हाला टाईम उरायला, तुम्ही लवकर जा आणि लवकर यावा. बस ताई, गेलो की आलो आम्ही. बरं माई बाई, ठीक आहे, या मग लवकर. सोनूबाई चला लवकर, चला आपल्याला उशीर होऊ राहिला. बरं वहिनी, येतो मग आम्ही. तुम्ही दोघी सांभाळून घ्या फक्त, बस इकडे सांभाळून घ्या. हो ठीक आहे बाई, ठीक आहे. आता माय बाई गेल्या बी काय, मला काम होतं माय बाई याच्यासोबत, गेल्या बी लगेच. सांग माय बाई काय बोलू आता आत्यासोबत मी, मला नाही समजू राहिलं. चल माय बाई, रोहिणी मला काहीतरी म्हणून राहिली होती, काय सांगत होती काय माहिती, ते पोरगी पाहतो. आता टाईम आहे तर तिच्या रूममध्ये जातो, तिच्यासमोर बोलतो. आता माय बाई तुम्हा तोंडासमोर काय उभी होऊन गेली? हो इकडे, मला रोहिणी संग बोलायला जायचं आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? नाही आता मी काय म्हणत होती, ते सुभद्रा आत्या आली होती. कधी आली होती म्हणजे त्याचा फोन आला होता. काय म्हणून राहिली होती? काय तुमचं भजन मंडळीचं काहीतरी मॅटर चालू आहे म्हणते? हो चालू आहे. काही म्हणून राहिली होती का? काही नाही माय बाई, त्या बोलू राहिल्या होत्या, बोलताच त्याचा फोन कट झाला. माय बाई काही सांगितलं का तिनं? काही सांगितलं का? काही तर सांगितलं असेल ना तिनं. तुम्हाला सांगू काय राहिली? बोलणंच नाही झालं. चल माय बाई तुझ्या घरी जातो, तिच्या घरी जाऊन येतो, पाहतो काय म्हणून राहिली तिथं. लय अर्जंट काम आहे माय बाई, लय अर्जंट काम आहे. चल मी जातो तिच्या इथं, येतो मी. बरं ठीक आहे त्या, मी येतो तुमच्यासोबत. नाही जातो मी, जातो. थांबा ना, मी बी येतो ना. चला दोघे सासूना जाऊ आज. माय बाई आज कशी काही राहील तुम्हासोबत? बस काही नाही, आता घरात मी काही गमून राहिला तर मी येतो. चाल तूही चाल सोबत. पण मग रोहिणीसोबत बी बोलायचं होतं.
त्याच्यासंग नंतर बोलून घ्यायचं आणि त्या कुठं पाहून चालल्या हां. चला आपण तिकडे पहिलं अर्जंट काम आहे, भजन मंडळीचं काहीतरी मॅटर आहे म्हणते ना. हो माय लय मोठं मॅटर आहे ते, लयच मोठं मॅटर आहे. चल चल चला मग. चल माय बाई, आत्याला घराच्या बाहेरच घेऊन चालली मी, आता काही टेन्शन नाही. ये ना माय लवकर, सोबत राहायचीच नाही चालायचं का, ये ना. हो 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 आली आत्या आली. काय बाबा वहिनी थांब नाही द्यायची. थांब ना रे, येण्याचं सुशील वहिनी थांब. तुम्ही मोहिनी ताईला फोन केला का ताई? नाही नाही फोन नाही केला. निघत होती तेव्हा फोन केला, बस येतोच म्हणे आम्ही. यायला पाहिजे होतं आतापर्यंत. आदित्य भाऊ, आली आली रोहिणी आली थांब. हे आहेत का वहिनी? अरे ताई तुम्ही, रोहिणी कुठे आहे? रोहिणी कोण नाही आली? तुम्ही तर म्हणत होत्या ना की रोहिणी घेऊन येतो. अरे ही माझी मैत्रीण आहे मोहिनी. अच्छा अच्छा अच्छा, मला असं वाटलं वहिनीच आहेत का. नाही नाही ही माझी मैत्रीण आहे. रोहिणी ताईला आम्ही घेऊन येणार होतो, पण तिथं आत्या होत्यात बसलेल्या. रोहिणी ताई नाही नाही म्हणे, पण आत्यासमोर आम्ही काही जबरदस्ती करू नाही शकलो. पुरी हकीकत ताईला काही सांगू नाही शकलो, म्हणून ताईला काही आणणं झालंच नाही आमच्याच्यानं, म्हणून आम्हीच आलो. अरे रोहिणीचं काम होतं ना पण, मग आता कसं? आता कसं सिमरनला आम्ही आमच्या घरी घेऊन जातो आणि हे दादा हे तुमच्यासोबत तुमच्या घरी येतील. आता सिमरनला मी माघारी घेऊन चालली ना, तर घरी आता रोहिणी ताईला सिमरन तशी समजून सांगणारच. आणि राहिला अजय दादाचा सांगायचा प्रश्न, तर मग आपण पाहू. मग रोहिणी ताईला बाहेर कुठं घेऊन येऊ, मग तिथं तुम्ही अजय दादाला घेऊन येसान आणि मग तिथं बोलून घेऊ. कसं आताच क्लिअर झाली असती गोष्ट तर चांगलं वाटलं असतं, मग मला टेन्शन नसतं. आम्ही तर आताच घेऊन यायला तयार होतो रोहिणी ताईले, पण रोहिणी ताईला माहीतच नाही ना कोण्या कामासाठी घेऊन चाललो, काय चाललो. आणि रोहिणी ताईला काही सांगताही नाही आलं. आता समोरच बसलेली होती. मग कसं करता आता? तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी जसं सांगितलं तसंच करा. आता आलेले आहेत नाही दोघं, हां आता कधी सांगता येते. कसं ताई, जास्त टाईम नाही झाला पाहिजे. मला तर गमवून नाही राहिलं मला. आम्हालाच कोणतं गमू राहिलं बापा. हां मला तर लय टेन्शन आलेलं आहे. मी तर इथं आलेली आहे तर माझ्या घरी नाही गेली, पोराची शाळा चालू झाली म्हटलं. बरं दादा, आजच्या दिवस राहू द्या. आता हे तसे हे पण आता पुण्याहून आलेले आहेत, तर थकून आलेले आहे. तर आता यायला बी एक दिवस आराम करू द्या. उद्या आपण कुठं पाहू, एखादं ठिकाण ठरवू आणि मग तिथं मीटिंग बसू, ठीक आहे. तिथं मग हे सर्व सांगून देतील रोहिणी ताईला, काय म्हणतात. बरं ठीक आहे ना मग ताई, तसं करू. हो बापा, हे तसे आलेले आहे, दूरचा प्रवास करून आले, हे थकून आले ना, येईल आराम करायचं असं. नाही नाही ताई, असं काही नाही आहे. कसं आम्ही काही आराम करायला नाही आलो ना, आम्ही त्याच कामासाठी आलो, वहिनीला समजून सांगायसाठीच आलो. ज्या कामासाठी आलो ते काम झालं तर कसं आम्हाला चांगलं वाटते. जाऊ द्या ना, आजचाच दिवस आहे ना, उद्या तर आपण सांगूनच देऊ ना. चल सिमरन, चल तू माझ्या घरी. बरं ठीक आहे चाल. अजय दादा, तुम्ही कामातून काम सोडून आले आमच्यासाठी, हां त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा, खूप खूप धन्यवाद. अरे नाही नाही ताई, असं काही नाही आहे. हा मा मित्रच नाही आहे, हा मा भाऊ बी आहे. याचे बी लय उपकार आहेत मावर. मी याले मा मित्र नाही, मा भाऊ म्हणतो म्हटलं. भाऊ माझ्या भावासारखाच आहे माझ्यासाठी. खरं मित्र असाव ना तुम्ही दोघांसारखे. सिमरननं बी खूप मदत केली माझ्यावाली, आणि सिमरन माझ्या एका म्हणण्यावर इथपर्यंत आली. थँक्यू सिमरन, थँक्यू. मित्र असावं तर तुमच्या दोघांसारखे. असू दे ना. हां आता मैत्रीमध्ये काय थँक्यू आणि काही म्हणा लागते का. हां असू दे, जाऊ दे. चला मग बा घेऊन जा मग तुम्ही ह्या भाऊले तुमच्या इथं, आणि सिमरनले आम्ही आमच्या इथे घेऊन जातो. उद्या पाहू मग कुठं भेटायचं आहे, काय भेटायचं आहे. रोहिणीले घेऊन येऊन जातो आम्ही, मग हे दोघं सांगून देतील समजून रोहिणीले, नाही का. बरं ठीक आहे मग ताई, ठीक आहे. अजय चल मग आपण. हो चाल चाल ताई, येतो मग आम्ही. सिमरन येतो मग. हो हो ये. चल आदित्य. हो हो चाल चाल. सिमरन खूप खूप थँक्यू, खूप थँक्यू तू आल्याबद्दल. खरं बाई, तुझ्यासारखी मैत्रीण सरायला भेटावं म्हटलं, सराईला भेटाव. लय उपकार झाले बाई तुझे मावर. हां लय उपकार झाले. एवढ्या दुरून पुण्याहून तू अकोल्याला आली म्हटलं, हां फक्त आमच्यासाठी. नाही नाही ताई, असं काही नाही आहे. चल बाई घरी चाल, तू थकली अशी, दूरचा प्रवास होता. चाल. हो ताई चला.